तर नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भावांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला आज सांगतो, आज आम्ही चाललेलो आहे नाशिकचं मार्केट फिरायला भावांनो. फिरायला म्हणजे थोडंफार खरेदी करायला भावांनो. नाशिकचं भाजीपाला मार्केट दाखवतो. तर अजय आणि शुभम आम्ही तिघं मिळून डायरेक्ट निघलो भावांनो. आणि शेतकऱ्याकडे तुम्ही गेले ना भावांनो, तर कधी रेट करत नका जाऊ, कारण की त्यांचं मन आहे ना लय मोकळं राहतं. तुम्ही 1 किलो गाजर घेतले ना, 2-3 गाजर असे मन मोकळे टाकून देतील, जे तुम्हाला मॉलमध्ये कधीच भेटणार नाही भावांनो. एक तर त्यांच्या मालाला सरकार व्यवस्थित भाव देत नाही भावांनो. अशी वाईट वेळ येते ना शेतकऱ्यांवरती, तर विचारायचं काम नाही. आणि एक तर निसर्गाने बी साथ दिली नाही तर विषयच वेगळा होऊन जातो. त्याच्यामुळे भावांनो, गोरगरिबांकडे ना कधीच तुम्ही भाव नका करत जाऊ. ज्या रेटमध्ये दिलं त्या रेटमध्ये घेत जा भावांनो. शेतकऱ्यांचं मन खरंच खूप मोकळं असतं भावांनो. तर हेच ते मार्केट आहे जे नाशिकचं एकदम सुपर माल भेटतो इथं. इथून नाशिकमधून जो माल जातो ना भावांनो, पुणे मुंबई या ठिकाणी भाजीपाला जातो नाशिकचा. नाशिक जिल्ह्यामध्ये भाजीपाला इतका फ्रेश राहतो ना भावांनो, एक नंबर. तर आम्ही इथून घेतली ब्रोकोली भावांनो, बघू शकता डाईटसाठी